नमस्कार. आज आपण आहोत गडचांदूर शहरामध्ये आणि गडचांदूर शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत आणि नक्कीच इथलं जे तापमान आहे, इथली रणधुमाळी मोठ्या जोरात सुरू आहे. प्रचार आपण नक्कीच पाहतात. मात्र आपण प्रभाग क्रमांक 3मध्ये आहोत आणि या प्रभागातल्या ज्या महत्त्वाच्या मूल समस्या आहेत, आपल्यासोबत आज तिथले उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश उपलेंचवार साहेब आहेत. साहेब नमस्कार. काय सांगाल, कारण आता अंतिम टप्प्यात आपण आलो आहे. आपण अनेक दिवसांपासून प्रचाराच्या दरम्यान प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये फिरत आहेत. मुळात काय समस्या आहेत तिथल्या आणि आपण त्या कशा सोडवणार आहे? प्रभाग क्रमांक 3 हा जास्तीत जास्त समस्या असलेला भाग आहे. कारण या प्रभागाला लागून मानेकड फॅक्टरी आहे. या ठिकाणी टीचर कॉलनी जी आहे, या टीचर कॉलनीच्या प्रभागामध्ये जो एरिया आहे, ज्या ठिकाणी 550 वगैरे मतदान आहे, या ठिकाणी मुख्य समस्या डस्टची आहे आणि दुर्गंधीची आहे. जर आम्हाला त्या ठिकाणच्या जनतेने दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर आम्हाला आमचं सरकार बसलं, 100% आम्ही हा दुर्गंधीचा आणि डस्टचा जो प्रॉब्लेम आहे हा 100% आम्ही निकाली काढणार आहोत. त्याप्रमाणे या ठिकाणी हाफिजनगर असेल, या ठिकाणी सम्राटनगर असेल, या ठिकाणी आमचे दीनदयाल नगर असेल, या ठिकाणी आमचे गरीब मजूर शेतकरी शेतमजूर जे आहे त्यांना पट्ट्याचा प्रश्न आहे. आणि आत्ताच झालेल्या जाहीर सभेमध्ये बावनकुळे साहेबांनी आम्हाला विवचन दिलं आहे. त्याची सुरुवात देवराजदादा भोंगळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 15 पट्ट्याचं वितरणसुद्धा केलं आहे. ही इलेक्शन संपल्यानंतर लगेच आम्ही गडचांदूर शहरामध्ये जेवढे काही हे पट्टेधारक आहे त्यांना पट्टे देऊन मालकी हक्काचं प्रमाणपत्र देऊ आम्ही. त्या ठिकाणी हाफिजनगरमध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो असता विधानसभेला, त्या ठिकाणी रस्ता नव्हता जाण्याकरिता, पाण्याची व्यवस्था नव्हती, विजेची व्यवस्था नव्हती. या ठिकाणी मला सांगताना आनंद होत आहे की या ठिकाणी आम्ही रस्त्याचं काम देवरादादाच्या माध्यमातून अवघ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण केलं. त्या ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्थेची पाईपलाईनचं काम पूर्ण केलं. आचारसंहिता संपताच त्या ठिकाणी 27 पोल आणि DP-सुद्धा मंजूर केलेली आहे आणि हे कामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आचारसंहिता झाल्यावर करणार आहोत. नक्कीच महिलांसाठी काय आपल्याकडे आता उपाययोजना आहेत? महिलांचा रोजगार असेल किंवा अन्य काही योजना आपल्याकडे आहे? या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये ज्यावेळेस आमचे देवरावदादा या ठिकाणी आमदार झाले किंवा आमदार व्हायच्या पहिले निवडणूक प्रभारी म्हणून त्या ठिकाणी आले, तेव्हापासून महिलांसाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाआरोग्य शिबिर असो, या शिबिराच्या माध्यमातून सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आम्ही सुरू केले. या ठिकाणी संजय गांधी निराधारच्या महिला असो, लाडकी बहीणच्या महिला असो, या सर्वांना जे काही अडचणी येत होत्या ह्या अडचणी आम्ही सेवा केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहे. आता सांगताना मला आनंद होत आहे की हे नक्कीच आता एक योजना आमच्या बचत गटांच्या महिलांकरता झालेली आहे. या ठिकाणी जेवढे काही बचत गट आहे त्या बचत गटाच्या महिलांना राज्य सरकारतर्फे 1 लाख अनुदान आम्ही देणार आहोत आणि या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि आमच्या विकासाच्या बाजूने गडचांदूर शहरातील तथा प्रभागातील माझ्या सर्व महिलांनी भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिकपणे भक्कमपणे उभं राहावं आणि या ठिकाणी गडचांदूरच्या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता काबीज करावी अशी मी जाहीर आवाहन करतो. नक्कीच. आता शेवट सतीश दादा, आपल्याकडे येतानाच असं वाटतं की अनेक आम्ही समस्या लोकराज्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांकडे गेलो आहोत. आपण नक्कीच सांगितलं की आमदार झाल्यानंतर जे विकासाला गती मिळाली त्याला पुन्हा जास्त वेगाने गती मिळावी असा आपला मानस आहे. आता आपण निवडून आलात आणि लगेच आता 2 तारखेला मतदान आहे. शेवट मतदारांना, इथल्या नागरिकांना आपण आपल्याकडनं काय आवाहन करणार आहात? मला असं वाटते की आता निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे उमेदवार आपल्याला आश्वासन देतात, पण आश्वासन पूर्तीसाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी आम्ही भारतीय जनता पार्टीचा आणू शकतो. कारण की आमदार आमच्या पक्षाचा भाजपचा आहे, सरकार आमचं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे आणि या केंद्राच्या 52 योजना आणि राज्य सरकारच्या 122 योजना, या सर्व योजनांचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता जर बसवली तर आम्ही या सर्व योजनेचा लाभ आम्ही लाभार्थ्यांना नक्की घेऊन देऊ. म्हणून भारतीय जनता पार्टीशी आपण भक्कमपणे मागं राहावं आणि देवरावदादा भोंगळे यांचे हात अधिक मजबूत करावे, जेणेकरून या गडचांदूर शहराला विकासाची गती फास्ट होईल. डबल इंजनप्रमाणे जर सरकार जर आमचं नगर परिषदेमध्ये बसलं तर टिबल इंजन होईल आणि विकासाला गती येईल असं मला वाटतं.
नक्कीच हे होते सतीश उपलेंचवार, प्रभाग क्रमांक 3मधले भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार आहेत. आणि खरं तर त्यांनी सगळ्या योजनांची यादी देत केलेले विकास कामं आणि पुढे निवडून आल्यानंतर करावायची कामं याची सगळी यादीच आपल्यापुढे ठेवलेली आहे. खरं तर निवडणूक जवळ आहे. 2 तारखेला मतदान आहे. 18 वर्षावरील आणि मतदार यादी ज्यांची नावं आहेत त्यांना खरंच मतदान बूथवर जाऊन त्यांना वोटिंग करायची आहे. खरं तर भारतीय संविधानाने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची ती गरज आहे. आणि अशा समाजसेवकांना किंवा अशा राजकर्त्यांना ज्यांना विकासांची कामं करण्याची जी अनुभव आहेत आणि पुढे करण्याची आशा देखील आहे, अशांना नक्कीच तुम्हाला त्या खुर्चीवरती तुम्हाला बसवायचं आहे. म्हणून विचार करायचा आहे, चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत. आपल्या समस्या अशा नेत्यांपुढे नेण्याचं काम लोकराज्य TV नेहमी करत आलेलं आणि करत राहणार आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, गडचंदूर.